हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत शेवयांची खीर। गरमागरम शेवयांची खीर कशी बनवायची याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। वाव, खूप छान अप्रतिम शेवयांची खीर कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया। घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असते की त्यांना स्वीट फार आवडतं, तसंच आमच्या घरामध्ये आमच्या आहोंना स्वीट फार आवडतं। आज खास त्यांच्यासाठी शेवयांची खीर। चला तर मग रेसिपी सुरू करूया। तुमच्यापैकी ही खीर कोणाकोणाला आवडते त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। वाव, किती सुरेख दिसते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी खूप सारे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट्स व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तूप घालून आता ड्रायफ्रूट्स छान फ्राय करून घेऊया। गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवून किंवा कमी ठेवून मगच ड्रायफ्रूट्स फ्राय करायचे। जास्त मोठ्या गॅसवर फ्राय केले तर ते कडसरही लागतात। मीडियम गॅसवर एकदम मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत ड्रायफ्रूट्स छान भाजून घ्यायचे। वाव, तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूटचा कलरही चेंज झालेला आहे। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। झणझणीत आणि चमचमीत व्हिडिओंसाठी लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। ड्रायफ्रूट्स व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊयात। या शेवया मार्केटमध्ये सहज मिळतात। मार्केटमधल्या शेवयांची टेस्ट आणि घरच्या शेवयांची टेस्ट वेगवेगळी लागते। घरच्या शेवयांपासूनही खीर बनवून बघा, खूप टेस्टी लागते। याही भाजलेल्या असतात, पण 1 ते 2 मिनिटं छान आपण भाजून घेऊया। आता आपण शेवया छान भाजली की त्यामध्ये दूध टाकून घेऊयात। शेवई दुधामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मी इथे क्रीमचं दूध यूज केलेलं आहे, त्यामुळे 1 ते 2 उकळी काढल्यानंतर मी गॅस बंद करून टाकेल। शेवयांमध्ये आता आपण फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स मिक्स करायचे आहे। त्यानंतर वेलची पावडर। शक्यतो मी खीरमध्ये वेलचीची पूड करूनच टाकते, पण आज मी वेलची ही सोलून आणि तशीच टाकलेली आहे। दुधामध्ये तशीच टाकली की ती खीर खाताना दाताखाली आल्यानंतर त्याचा फ्लेवर अजूनही छान येतो। ती आम्हाला आवडते म्हणून मी आज तशी यूज केलेली आहे। तुम्ही पूड करूनही टाकू शकता। तुम्ही बघू शकता खिरीला छान उकळी फुटलेली आहे आणि घट्टही खूप झालेले आहे। वाव, आता यामध्ये आपण
साखर मिक्स करून घेऊया. छान दणकवून उकळी देऊन घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकतात. या ठिकाणी साखर व्यवस्थित वितळून घ्यायची आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. गरमागरम खीर तुम्ही बघू शकता. खिरीला रंगही खूप छान आलेला आहे. वाव! अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत आणि गोड गोड रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण डिशमध्ये शेवयांची खीर सर्व करून घेऊया. फुल क्रीम असलेले दूध यूज केलं तर खीर खूप अप्रतिम बनते. त्याचा रंगही सुरेख येतो आणि टेस्टही खूप छान लागते. तुम्ही बघू शकता 2 ते 3 वेळेस उकळी काढल्यानंतर खूप लवकर घट्टपणा यायला सुरुवात होते. आता डिशमध्ये काढल्यानंतर वरतून आपण असे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात आणि हे असं खायला खूप छान वाटतं. नक्की ट्राय करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. नवनवीन व्हिडिओचा आस्वाद घ्या आणि कमेंट करा. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.